हॅलो फ्रेंड्स, आपण आयपीसी पाहत आहोत. आयपीसी मध्ये आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा टॉपिक पाहायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपण कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर हा टॉपिक आता पाहत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितले. ते एक्झाम्पल्स आपण पुढे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण कल्पेबल होमिसाइड सेक्शन 299 चे इसेन्शियल एलिमेंट्स काय आहेत याबद्दल आपण डिस्कशन केलं. इसेन्शियल एलिमेंट्स आपण डिस्कस केले, बरोबर. त्यानंतर त्याचा पुढचा भाग येतो तो म्हणजे सेक्शन 299 ला असलेले तीन एक्सप्लेनेशन्स. ओके, ते तीन एक्सप्लेनेशन काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत आणि एखादं एक्झाम्पल वगैरे त्याच्याशी रिलेटेड काय आहे ते आपण पाहणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आज आपण फक्त एवढं पाहणार आहोत की एखादं एक्झाम्पल जे आपण बघितलं आहे तिथे कल्पेबल होमिसाइड होतोय की नाही. जर तिथे एखादे एक्झाम्पल कल्पेबल होमिसाइडची जे आपण इसेन्शियल पॉइंट घेतलेले आहेत त्यामध्ये जर का ते बसलं तर तिथे कल्पेबल होमिसाइड होईल. कल्पेबल होमिसाइड मध्ये ते एक्झाम्पल बसलं तर तिथे कल्पेबल होमिसाइड होईल. पण तिथे मर्डर देखील होण्याची शक्यता आहे. तर तिथे मर्डर होऊ शकतो का? कारण की कल्पेबल होमिसाइड झाला की त्याच्यानंतर पुढची स्टेप मर्डर असते. ओके, सो थोडक्यात सांगायचं झालं तर कल्पेबल होमिसाइड, मर्डर आणि त्यानंतर सेक्शन 300 चे एक्सेप्शन्स 1 2 एकूण 5 एक्सेप्शन्स आहेत तिथे. ओके, सो हा पार्ट एखादं एक्झाम्पल आहे ना ते या तिन्ही कंडिशन मधून जाणं गरजेचं आहे तरच तो ऑफेन्स काय ते. आता एखादं एक्झाम्पल दिलं आपण तर सुरुवातीला बघायचं ते कल्पेबल होमिसाइड होईल का. समजा ते जर का कल्पेबल होमिसाइड मध्ये बसलं तर इथंच नाही की हो त्यामध्ये कल्पेबल होमिसाइड आहे त्याच्यात मर्डर होणार नाही असं नाही करायचं. कल्पेबल होमिसाइड मध्ये ते बसलं तर ते मर्डर मध्ये बसते की नाही हा भाग पाहणं गरजेचं आहे. कारण मर्डर होण्याकरता कल्पेबल होमिसाइड करणं गरजेचं आहे. तर एखादं एक्झाम्पल जेव्हा कल्पेबल होमिसाइड मध्ये बसलं तर मग ते मर्डर मध्ये टाकून बघायचं. मर्डरची जी काही सेक्शन 300 आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण ते एक्झाम्पल टाकायचं. मग ते कसं बसतंय की नाही त्या डेफिनेशन मध्ये ते आपण बघायचं. समजा आपण सेक्शन कल्पेबल होमिसाइड मध्ये ते एखादं एक्झाम्पल बसलं आणि त्यानंतर पुढे आपण ते मर्डरच्या सेक्शन मध्ये टाकलं आणि तिथे मर्डरचा पण सेक्शन बसला, सेक्शन तिथे 300 मध्ये पण ते बसतंय, तर तिथे मर्डर तो जो एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये मर्डर होईल. कारण ते कल्पेबल होमिसाइड मधून आता मर्डर वर बसलंय, बरोबर. आणि जर असं झालं की त्या एक्झाम्पल मध्ये मर्डर नाही झालाय, कुठलंच क्लॉज जे मर्डर मध्ये जे काही डेफिनेशन आहे त्याचे जे काही पॉइंट्स आहेत तिथे कुठेच आपलं एक्झाम्पल बसत नसेल तर अशा वेळेला काय होणार, मर्डर ते एक्झाम्पल मर्डर मधून वापस मागे येणार आणि ते मागे आलं म्हणून त्या ऑफेन्स मध्ये कल्पेबल होमिसाइड हा एक ऑफेन्स तिथे कल्पेबल होमिसाइड होईल. ओके, सो अशा तीन स्टेजेस मधून आपल्याला ते एक्झाम्पल पाहणं गरजेचं आहे. ह्या तीन एक्झाम्पल या तीन पॉइंट्स मधून आपण गेलो की आपल्याला फायनल आपला आन्सर कळेल की त्या एक्झाम्पल मध्ये काय होतं ऍक्च्युअली, कल्पेबल होमिसाइड होतोय, मर्डर होतोय का सेक्शन 300 च्या एक्सेप्शन मध्ये ते बसतंय. ओके, सो आज आपण ते ती जी काही एक्झाम्पल बघितलेले आहेत ते देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. सो आता आपण एक पॉइंट इथे सांगून ठेवतो तुम्हाला. आपण काल ते जे काही डेफिनेशन क्लॉज घेतलं सेक्शन 299 तिथं पहिला पॉइंट आपण बघितला होता तो म्हणजे कॉजिंग ऑफ डेथ. ओके, कॉजिंग ऑफ डेथ हा एक आपण तिथे पॉइंट बघितला होता, बरोबर. तर कॉजिंग ऑफ डेथ होण्यासाठी एखादा ऍक्ट होणे गरजेचं आहे, बरोबर. तर केवळ ऍक्ट होऊनच कॉजिंग ऑफ डेथ होऊ शकते का हा तिथे क्वेश्चन येतो. किंवा कॉजिंग ऑफ डेथ होण्यासाठी कोणतं तरी ऍक्ट होणं गरजेचं आहे, बरोबर. तर शब्दाने माणूस मरू शकतो का?
वर्ड्स यूज केल्यामुळे जे की आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं की तो मुलगा धावत धावत येऊन त्यांना सांगतो आणि जागेवर त्या व्यक्तीची डेथ होते. सो कॉजिंग ऑफ डेथ मध्ये मियर वर्ड्स कॅन कॉज डेथ, म्हणजे वर्ड्सने देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो, जे की त्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं. मियर वर्ड्स कॅन कॉज डेथ. ओके. सो कॉजिंग ऑफ डेथ मध्ये तुम्ही हा एक तिथे पॉइंट लिहून ठेवा की मियर वर्ड्स कॅन कॉज डेथ. ओके. त्यानंतर आता भाग येतो तो म्हणजे आपण 3 एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. त्यामध्ये एक्सप्लेनेशन 1 काय बघा. Whoever causes injury to another person who is laboring under bodily disease, disorder or infirmity and thereby accelerate his death is said to cause his death. म्हणजे यामध्ये पॉइंट काय आहे, इंजुरी injury to another person okay whoever causes injury to another person who is laboring under bodily disease under bodily disease. ओके. हा एक पॉइंट लक्षात ठेवा, बॉडीली डिसीज. त्यानंतर काय आहे, अँड accelerate. ओके. his death. असे 3 महत्त्वाचे एक्सप्लेनेशन 1 मध्ये आपण एक्सप्लेनेशन 1 मध्ये असे 3 पॉइंट्स होतात. आपण त्याचे पॉइंट्स तयार केले की यामध्ये असं सांगितलेलं आहे की इंजुरी टू कॉज अनदर पर्सन हु इज अंडर बॉडीली डिसीज. एखादा व्यक्ती आहे जो बॉडीली डिसीज आहे आणि अशा वेळेला देअर बाय ऍक्ट आणि त्या बॉडीली डिसीज आहे आणि त्या बॉडीली डिसीज वरती एखाद्याने मारलं किंवा काही केलं तर त्याची जी बॉडीली डिसीज एक्सिलरेट होतो आणि त्यामध्ये एक्सिलरेट झाल्यामुळे त्या व्यक्तीची डेथ होते. सो याचं एक एक्झाम्पल आपण बघितलं होतं. ए आणि बी असतात, मित्र असतात, फ्रेंड. त्याची काही मारामारी वगैरे होते आणि ए ला माहित असतो, ए हॅज नॉलेज. म्हणजे नॉलेज हा पॉइंट आहे बघा. ए ला नॉलेज असतं की जर का बी च्या पोटामध्ये मी मारलं तर बी मरू देखील शकतो. हे बी ला ए ला माहित असतं. ओके. सो तरी देखील भांडणामध्ये ए इंटेन्शनली बी च्या त्या ठिकाणी मारतो आणि बी ची त्या ठिकाणी जागेवर डेथ होते. सो बरोबर. सो या एक्सप्लेनेशन नुसार हे जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कॉजेस हिज डेथ, सो या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड होतो, कारण हे एक्सप्लेनेशन त्याबद्दल सांगितलेलं आहे. बॉडीली डिसीज असेल आणि जर का मारलं तर त्या ठिकाणी कल्पेबल होमिसाइड होईल. ओके. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला हे कळालं की यामध्ये कल्पेबल होमिसाइड होत आहे, बरोबर, अंडर एक्सप्लेनेशन 1 खाली. एक्सप्लेनेशन 1 मध्ये त्याचं सांगितलं आहे. सो या ठिकाणी कल्पेबल होमिसाइड होते ही गोष्ट बरोबर आहे, पण यामध्ये मर्डर होतोय का हे आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. या एक्झाम्पल मध्ये 100% कल्पेबल होमिसाइड होतोय ही गोष्ट क्लिअर आहे, पण यामध्ये मर्डर देखील होऊ शकतोय का. कल्पेबल होमिसाइड झाला मग मर्डर देखील होऊ शकतोय. सो ज्यावेळेला आपण सेक्शन 300 बघणार आहोत त्यावेळेला आपण हे एक्झाम्पल पुढे एक्सटेंड करून बघूया
की यामध्ये मर्डर होतोय की नाही. ओके, सो त्याला नॉलेज असतं आणि तो नॉलेज असताना तो त्याच्यात मारतो त्याला आणि त्याची डेथ होते. सो इथे कल्पेबल होमिसाइड होईल. त्यानंतर एक्सप्लेनेशन 2 काय बघा. एक्सप्लेनेशन 2 काय बघा. Whoever causes injury to another person with a result into his death is said to cause his death, although death might have been prevented by restoring proper and skillful medical treatment. आता हे मेडिकल ट्रीटमेंटच्या रिलेटेड आहे. ओके, सो मी इथे हे एक्सप्लेनेशन 1 झालं बरोबर. आता इथे एक्सप्लेनेशन 2 जे आहे ते कशाच्या रिलेटेड आहे. मेडिकल ट्रीटमेंट. ओके, सो त्यामध्ये जर बघितलं तर प्रॉपर स्किलफुल ट्रीटमेंट दिली. ओके, आणि त्यामध्ये जर का त्याची डेथ झाली तर त्या ठिकाणी देखील कल्पेबल होमिसाइड झालं असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, सो यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. डॉक्टर असतात आणि पेशंट असतो. ओके, डॉक्टर दारू वगैरे पिऊन असतात त्याला आणि त्यांना शुद्ध नसते, ते दारू पिऊन वगैरे असतात आणि तरी देखील ते जोश एकदम से जोश मला काय होत नाही, मी करू शकतो, मी खूप भारी डॉक्टर आहे असं म्हणून ते ऑपरेशन करायला घेतात आणि त्यामध्ये पेशंटची डेथ होते. सो या ठिकाणी तुम्ही एक्सप्लेनेशन 2 पाहिलं. आता इथं या पेशंटला इंजुरी म्हणजे हे झालेलं असतं तर त्याला मेडिसिन देणं गरजेचं असतं, म्हणजे त्याचं ऑपरेशन वगैरे करणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी डॉक्टर हे दारू पिऊन वगैरे असतात त्याच्यामुळे तिथे ते रिस्की काम झालं. ओके, भले त्यांना वाटतं पण ह्यांचे शुद्धीवर नाहीत ना हे आणि त्यांनी तसा ऍक्ट केला. तर एक्सप्लेनेशन 2 खाली आपल्याला काय सांगितलेलं आहे की whoever causes injury to another person which result into his death is said to cause his death, although death might have been prevented by restoring proper and skillful medical treatment. ओके, सो या एक्झाम्पल मध्ये देखील त्याला डेथ कल्पेबल होमिसाइड होईल. ओके, या एक्झाम्पल मध्ये. त्यानंतर तुम्ही जर का एक्सप्लेनेशन 3 बघितलं तर त्याच्यामध्ये काय आहे की कॉजिंग ऑफ अ डेथ ऑफ अ चाइल्ड इन मदर होम इज नॉट अ होमिसाइड बट इफ एनी पार्ट ऑफ द बॉडी ऑफ चाइल्ड हैज कम्स आउट ऑफ द बॉडी ऑफ अ मदर कॉजिंग हिज डेथ मे अमाउंट टू अ कल्पेबल होमिसाइड. ओके, म्हणजे काय एक म्हणजे आता एक्सप्लेनेशन 3 काय सांगतं बघा की जर का आईच्या पोटामध्ये बाळ असेल आणि पोटामध्ये जर का डेथ झाली तर तिथे कल्पेबल होमिसाइड होणार नाही. पण जर का त्या बाळाचा एखादा पार्ट वगैरे ऑपरेशन करता करता त्याचा समजा बाळाचा एक बॉडीचा एखादा पार्ट कोणताही जर का बाहेर आला असेल आणि नंतर त्याची डेथ झाली असेल तर त्या ठिकाणी कल्पेबल होमिसाइडचं ऑफेन्स लागणार सेक्शन 299. ओके, आणि समजा पोटामध्ये डेथ झाली वगैरे डॉक्टरांच्या निग्लिजन्समुळे वगैरे काही तर तिथं मिसकॅरेजचा एक गुन्हा लागतो, कॉजिंग ऑफ मिसकॅरेज वगैरे, पुढे तो सेक्शन आहे. ओके, हे दिलेलं आहे एक्सप्लेनेशन 3 मध्ये. ओके, तर याच्याशी रिलेटेड आपण जरा एक्झाम्पल वगैरे बघून घेऊया.
मागे आपण जे काही थोडे एक्झाम्पल वगैरे बघितलेले आहेत ते आपण जरा इथे डिस्कस करूया. सो त्यातलं काही एक एक्झाम्पल आपण त्यामध्ये बघितलं होतं बघा. कोणतं तर मग की ए आणि बी, ए हा पेशंट, डॉक्टर आणि पेशंट असतात बरोबर. तर पेशंट डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला काय म्हणतो की डॉक्टर काय सांगतात पेशंटला की तुला ही अशी इंजुरी झालेली आहे, तुला ऑपरेशन करणं गरजेचं आहे. हा BHMS डॉक्टर असतो. सो मला ऑथॉरिटी नाही, तू हॉस्पिटलला चांगल्या मोठ्या शहराच्या ठिकाणी जा आणि तिथं तू ट्रीटमेंट घे, तू बरा होईल, मी काय तुझं ऑपरेशन करू शकत नाही असं डॉक्टर त्या पेशंटला सांगतो. पण पेशंट काय म्हणतो, माझा विश्वास आहे, मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही करा, मी लिहून देतो, वाटल्यास ॲफिडेविट बनवतो, काही झालं तरी पूर्ण जबाबदारी माझी आहे. आणि मग असं बोलल्यावर डॉक्टर त्याचं ऑपरेशन करायला घेतात आणि त्यामध्ये पेशंटची डेथ होते. तर हे जे एक्झाम्पल होतं यामध्ये कोणतं ऑफेन्स होतो. आता आपण सेक्शन 299 बघितलं. तर आता सेक्शन 299 चे क्लॉजेस आपण याला लावले तर कुठलं क्लॉज त्याला बसू शकतो आणि काय ऑफेन्स होऊ शकतो. हा या एक्झाम्पल मध्ये सेक्शन 299 बसतोय का, या एक्झाम्पल आपल्याला कळालं. आता आपल्याला सेक्शन 299 होते का इथं, कॉजिंग ऑफ डेथ कॉज झाले हो बाय डुईंग एन ऍक्ट, डॉक्टरच्या ऍक्ट मुळे झालेली आहे बरोबर. हा एवढा पॉइंट कळाला. त्यानंतर येतात ते म्हणजे 3 पॉइंट आपण बघितले. जे 3 पॉइंट आपण बघितले त्या 3 पॉइंट पैकी एक पॉइंट तिथं फुलफिल होणं गरजेचं आहे, तरच त्याच्यामध्ये डेथ होईल असं आपण म्हणू शकतो बरोबर. तर ते 3 पॉइंट मध्ये कुठं बसतंय का आपण बघूया. तर ते 3 पॉइंट काय आहे, तर पहिलं काय, विथ इंटेन्शन टू कॉज डेथ, मारून टाकायचा उद्दिष्ट त्याचा काय नव्हता, वाचवण्याचाच होता. सेकंड काय, विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच इज लाईकली टू कॉज डेथ, असं काही इंटेन्शन पण नव्हतं, काहीच नव्हतं, तरी देखील म्हणजे दुसऱ्या क्लॉज मध्ये पण बसत नाही कल्पेबल होमिसाइड. आता तिसरं क्लॉज बघूया काय आहे. तिसऱ्या पॉइंट मध्ये आहे, विथ नॉलेज दॅट बाय सच ऍक्ट ही इज लाईकली टू कॉज डेथ. विथ नॉलेज दॅट, तिसऱ्या जो पॉइंट मध्ये ते इथे बसतंय बघा. विथ नॉलेज दॅट, त्या डॉक्टरला नॉलेज आहे कसलं, बाय सच ऍक्ट ही इज लाईकली टू कॉज डेथ. ह्याचं नॉलेज डॉक्टरला आहे. जर का नॉलेजच नसेल आणि गुड फेथ मध्ये जर त्याने केलं असेल ऑपरेशन तर तिथे होणार नाही. जर का ते प्रॉपर ऑथॉरिटी असलेल्या डॉक्टरने केलं आणि समजा त्यामध्ये त्याची डेथ झाली तर मग तिथे होणार नाही. पण ह्याला ऑथॉरिटी नाही, ह्याला माहिती आहे की जर मी केलं, मला यातलं नॉलेज नाहीये आणि जर मी हे केलं तर कदाचित याची डेथ होऊ शकते, ह्याचं नॉलेज त्याला आहे. तरी देखील पेशंटने काही सांगू दे तरी देखील हा तो ऍक्ट करायला घेतो. सो इथं जे एक्सप्रेशन 3 आहे की नॉलेज असताना देखील तो ऍक्ट तो करत आहे आणि त्यामुळे त्याच्या ऍक्ट मुळे समोरच्याची डेथ होत असेल तर त्याला लायबल हा डॉक्टर राहील या एक्झाम्पल मध्ये. आणि या डॉक्टरने या ठिकाणी कल्पेबल होमिसाइड केलंय असं कन्सिडर करणार आहे. सो या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड होतोय, तो मर्डर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर तो मर्डर मध्ये कन्वर्ट होतोय का हे आपण पुढच्या पॉइंट मध्ये डिस्कस करणार आहोत जेव्हा आपण सेक्शन 300 पाहणार आहोत. पण इथं एक गोष्ट क्लिअर झाली की 100% या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड होत आहे. तो मर्डर होईल की नाही ती पुढची गोष्ट, पण इथं सेक्शन 299 हा लागतोय एवढं 100% की इथं कल्पेबल होमिसाइडच होतोय. सो असं आपण हे बघितलं काय क्लॉज 3 मध्ये वगैरे बसतंय. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे बघा, अजून एक एक्झाम्पल आपण त्यामध्ये बघूया की हा एक आपण एक्झाम्पल बघितलं होतं बघा, ते म्हणजे ए हा रस्त्याने गाडी घेऊन जात असतो
बरोबर. थोडक्यात सलमानची केस आपण बघू शकतो त्या या एक्झाम्पल मध्ये. गाडी घेऊन जात जात असतो रात्रीच्या वेळेला आणि ती गाडी फुटपाथवरती चालवतो आणि तिथं फुटपाथवर जाते आणि त्याच्यामुळे तिथे असलेल्या 2-3 लोकांची डेथ होते. आता या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइडचा गुन्हा लागतोय का? लागू शकतोय का कल्पेबल होमिसाइड झाले म्हणून? तर त्याबद्दलचा पॉइंट डिस्कस केला आपण. तर बघूया आपले हे एक्झाम हे जे आहे की जे पॉइंट्स आहेत इन्ग्रेडियंट्स आपण जे काढलेले आहेत त्याच्यानुसार बघूया की या एक्झाम्पल मध्ये जी सलमान खानची केस आहे सध्या त्या केस मध्ये कल्पेबल होमिसाइडचा गुन्हा लागतोय का? तर बघा त्यामध्ये ते म्हणजे बाय या ऍक्ट मुळे बाय डुईंग अन ऍक्ट कॉजेस डेथ ऑफ अ पर्सन, दोन झाले. त्यानंतर मग तिसरं काय, विथ इंटेन्शन टू कॉज डेथ, गाडी भरधाव वेगाने घेऊन जात आहे, बॅलेन्स सुटला आणि त्या लोकांवरती गाडी गेली. सो प्रिपेअर काय नव्हतं, इंटेन्शन काय नव्हतं की चला बाबा यांच्या अंगावर घालत वगैरे, असं काही इंटेन्शन नव्हतं. फक्त भरधाव वेगाने तो गाडी चालवायला आला आणि तिथं. ओके, सो इथे इंटेन्शन अजिबात नाहीये. सेकंड पॉइंट काय, विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच इज लाईकली टू कॉज डेथ. ओके, अशी काही बॉडीली इंजुरी काय असं काही इंटेन्शनचा इथं भागच नाहीये. हा, इंटेन्शन कधी असतं की चला बाबा मला ह्यांना मारून टाकूया, माझ्या काही यांच्याशी वगैरे आहे वगैरे, आणि अशा वेळी त्याने भरधाव वेगाने येऊन त्या माणसानं उडवलं असतं तर तिथे इंटेन्शन झालं असतं. तिसरा पॉइंट काय, विथ नॉलेज दॅट बाय सच ऍक्ट ही इज लाईकली टू कॉज डेथ. आता हा पॉइंट 3 इथे लागतोय बघा. बाय विथ नॉलेज दॅट, नॉलेज आहे की दारू पिऊन गाडी चालवल्यावर ऍक्सिडेंट होऊ शकतो याचं नॉलेज आहे. विथ नॉलेज दॅट बाय सच ऍक्ट, गाडी घेऊन जात आहे आणि या ऍक्ट मुळे बाय सच ऍक्ट ही इज लाईकली टू कॉज डेथ, दारू पिऊन गाडी चालवून जात आहे तर बॅलेन्स सुटला तर लोकांच्या अंगावर देखील गाडी जाऊ शकते याचं नॉलेज त्याला आहे. सो त्यामुळे या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड होत आहे बघा. कारण हे क्लॉज 3, पहिलं क्लॉज पहिला पॉइंट फुलफिल होतोय, सेकंड पॉइंट फुलफिल होतोय आणि हे क्लॉज 3 जे आहे ते फुलफिल होते की नॉलेज आहे की या ऍक्ट नुसार मृत्यू होऊ शकतो. आता हे नॉलेज तर बेसिकली कुणाला पण असतं की दारू पिऊन गाडी चालवल्यावर त्याची ठोकर होऊ शकते आणि समोरच्याची डेथ देखील होऊ शकते. सो या ठिकाणी ते क्लॉज 3 फुलफिल होत आहे. सो त्यामुळे यामध्ये कल्पेबल होमिसाइड हा ऑफेन्स झाला असं कन्सिडर करण्यात येईल. सेक्शन 299 बरोबर. आता याला मर्डरचा सेक्शन लागेल का? सेक्शन 300 लागणार का? तर ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. या एक्झाम्पल मध्ये 100% कल्पेबल होमिसाइड होत आहे. आता ते मर्डर होणार आहे का? तर ते मर्डर आपण ज्या वेळेला डिस्कस करणार आहोत तर हेच एक्झाम्पल आपण पुढे पुढे करून पाहणार आहोत की यामध्ये कल्पेबल होमिसाइड होत आहे की नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर आपण अजून एक एक्झाम्पल बघितलं की आता हे एक आपण एक्झाम्पल बघितलं, ए आणि बी असतात ते भांडण करत असतात बरोबर, आणि भांडता ए ला जरा बॉडीली डिसीज वगैरे असतो पण याची माहिती एला नसते. मगाशी एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये काय होतं की एला माहिती असतं आणि तरी देखील तो तिथं मारतो. पण एला त्याला शारीरिक डिसीज वगैरे आहे फिजिकली, हे त्याला काहीच माहित नसतं पण तो त्या ठिकाणी मारतो आणि त्याची जागेवर डेथ होते. तर या ठिकाणी कोणता ऑफेन्स होईल? डेथ झाली मान्य, कॉजिंग ऑफ डेथ झालंय ओके, बाय सच ऍक्ट झालंय ठीक आहे. पण खाली जे 3 एक्सप्लेनेशन आपण बघत आहोत, 3 क्लॉज आपण बघत आहोत, त्यातल्या कुठल्या क्लॉज मध्ये बसतंय का? तर बघूया आपण. पहिलं क्लॉज काय सांगतोय आपल्याला, विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. जो मुलगा त्याला मारायचा त्याचं काही इंटेन्शन आहे का? नाही. इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच इज लाईकली टू कॉज डेथ, इंटेन्शन नाही म्हणजे क्लॉज 2 चा पॉइंट पण नाही. थर्ड वन बघूया, विथ नॉलेज दॅट बाय सच ऍक्ट ही इज लाईकली टू कॉज डेथ. नॉलेजच नाही, त्याला माहितच नाही की असं काही झालं तर त्याची डेथ होऊ शकते. सो या तिन्ही क्लॉज मध्ये हे एक्झाम्पल बसत नाही जे आपण डिस्कस करत आहोत ते. तर
या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइडच बसत नाहीये तर तो मर्डर होऊच शकत नाही. कारण या एक्झाम्पल मध्ये मर्डर होण्यासाठी आधी कल्पेबल होमिसाइड होणं गरजेचं आहे. आणि जर का या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइडच होत नाही तर यामध्ये मर्डर होऊच शकत नाही. तर मग यामध्ये कोणता सेक्शन लागेल? काय डेथ झालेली आहे, भले त्याला माहित नाही, इंटेन्शन नाही, नॉलेज नाही, तर त्याने कुठला ऑफेन्स केलाय? तर त्याने ऑफेन्स कुठला केलेला आहे? तर ऑफेन्स त्याने केलाच आयपीसी मध्ये, त्याला पनिशमेंट तर होणारच. तर त्याला कॉजिंग सिंपल हर्टचा जो टॉपिक पाहणार आहोत आपण, त्याच्यामध्ये सिंपल हर्ट हा जो टॉपिक आहे तिथे ती एक सेक्शन आहे त्याच्या रिलेटेड, हर्ट बाय कॉजिंग डेथ हा. तर तो सेक्शन यामध्ये लागेल, तो आपण त्यावेळेला बघू. कारण कल्पेबल होमिसाइडचे जे 3 क्लॉजेस आहेत त्यामध्ये ते बसत नाही, त्यामुळे त्या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड होणार नाही. आणि कल्पेबल होमिसाइड नाही बसत आहे त्यामुळे मर्डर तर बसणारच नाही. ओके, पण हे बाकीचे एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड बसत आहे, म्हणजे कल्पेबल होमिसाइड झालाय तिथं, तिथे मर्डर देखील होऊ शकतो. आपण अर्धवट एक्झाम्पल बघितलं आहे. कल्पेबल होमिसाइड सेक्शन 299 येतोय, पण सेक्शन 300 मर्डर देखील तिथे बसू शकतो. तर तो मर्डर होतोय की नाही हे आपण पुढे पाहणार आहोत. जेव्हा आपण मर्डरचे आपण सेक्शन 300 पाहू ना, तेव्हा हेच एक्झाम्पल आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. आणि त्या एक्झाम्पल आणि ते जे एक्झाम्पल आहे ते मर्डरच्या एखाद्या क्लॉज मध्ये टाकायचे. मर्डरचे जे काही 3-4 क्लॉज आहेत त्यामध्ये आपण ते टाकणार. त्यातल्या एखाद्या क्लॉज मध्ये बसलं तर कल्पेबल होमिसाइड, ऑफेन्स ऑफ कल्पेबल होमिसाइड इज कन्वर्ट इनटू मर्डर, मग तिथं मर्डर होईल. ओके, सुरुवातीला कल्पेबल होमिसाइडच्या डेफिनेशन मध्ये एक्झाम्पल टाकून बघायचं. कल्पेबल होमिसाइडचं डेफिनेशन, कल्पेबल होमिसाइड झाला तर तो मर्डर होऊ शकतो, कल्पेबल होमिसाइड नाही झाला तर तो कल्पेबल होमिसाइड पण नाही होणार आणि मर्डर पण होणार नाही. तो वेगळा ऑफेन्स होईल, कुठलाही ऑफेन्स होईल, पण तो मर्डर आणि कल्पेबल होमिसाइड तर होणार नाही. ओके, सो त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. ते म्हणजे आपण एक बाय बर्ड्सचं एक एक्झाम्पल बघितलं होतं बघा, की त्यांचा सुखी संसार असतो. एखाद्या मुलाला ते हजबंड अँड वाईफ असतात, सुखी संसार असतो. तर मग त्याच्या शेजारी एखादा मुलगा राहत असतो आणि मग त्याला संशय येत असतो की अरे यांचं एवढे दिवस पटलं तरी कसं, यांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे का बळच आपले एका दाखवतात फक्त. तर म्हणून मग तो काय करतो, त्याची बायको गेलेली असते बाहेर शॉपिंग करण्यासाठी आणि तिला यायला वेळ लागणार असतो, 1-2 तास वगैरे जाणार. तर तो थोड्या वेळ बायको निघून गेल्यावर तो घरात जातो आणि त्या तिच्या नवऱ्याला सांगतो की काका तुमच्या वाईफची डेथ झालेली आहे. आणि हे ऐकून आणि तो म्हातारा हे असतो, म्हणजे तो जो तिचा हसबंड असतो त्याचं 60 वय असतं, त्याला अटॅक येऊन गेलेला असतो एकदा, आणि हे सगळं नॉलेज त्याला माहित असतं. तरी देखील तो धावत धावत जाऊन फक्त त्याला चेक करायचं असतं की याचं आपल्या वाईफवरती खरंच प्रेम आहे की नाही. म्हणून तो धावत धावत जाऊन त्यांना सांगतो अशी गोष्ट, आणि त्यांना जागेवर दुसरा अटॅक येतो आणि त्यांची डेथ होते. तर हे जे एक्झाम्पल आहे, या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइड होईल का, हा पहिला मुद्दा आहे की कल्पेबल होमिसाइड होते का. तर मग कल्पेबल होमिसाइडची डेफिनेशन वाचायला काढली तर बघा काय आहे. तर whoever causes death by doing an act with intention to cause death or with intention to cause such bodily injury which is likely to cause death with knowledge that by such act he is likely to cause death commits culpable homicide. So तुम्ही कल्पेबल होमिसाइड केले असं त्या मुलाला सांगतात. तो म्हणतो आम्ही काय कल्पेबल होमिसाइड केलंच नाही, मी आलोय त्यांना फक्त सांगितलंय, तुम्ही परत बघा काय होते. मग ते परत सांगतात. हे बघ ना, सेक्शन 299 मध्ये सांगितलं आहे whoever causes death by doing an act. ते बोलते थांब बोलले, ते पुढचं सोडा. तो मुलगा होतो whoever causes death by doing an act.
बाय डुईंग अन ऍक्ट, त्या मुलाचं म्हणणं असतं बाय डुईंग अन ऍक्ट, मी तर काय ऍक्ट केलं नाही, मी कुठं त्यांना चोरी घेऊन मारायला गेलोय, मी आलो आणि फक्त सांगितलं तर ते मेले, माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये, असं तो म्हणतो. ओके, पण आपण वरती एक पॉइंट बघितला की मिअर वर्ड्स कॅन कॉज डेथ, बरोबर. सो कॉजिंग ऑफ डेथ मध्ये ऍक्ट ऍक्ट ऑल्सो इन्क्लूड्स वर्ड, शब्दाने देखील समोरच्याची डेथ होऊ शकते. सो यामध्ये त्याच्यामुळे डेथ झालेली आहे त्या व्यक्तीची. पण आता त्याने जी काही डेथ केलेली आहे तो कल्पेबल होमिसाइड मध्ये येतोय का, डेथ झाली त्याच्यामुळे ही एक गोष्ट फिक्स झाली, पण आता त्याने कल्पेबल होमिसाइड केलेला आहे की नाही, हा मेन क्वेश्चन आहे. तर आपण नेहमीप्रमाणे आपले क्लॉज लावून बघूया, जे तीन आहे. बाय डुईंग अन ऍक्ट आहे, कॉजेस डेथ झाली. त्यानंतर तिसरं क्लॉज काय आपलं, तर विथ इंटेन्शन टू कॉज डेथ, तो जाऊन तिथं सांगतोय त्यांना की काका असं, त्याचं काही इंटेन्शन आहे का तिथं कल्पना देऊन, चल चला मी त्यांना जाऊन सांगतो असं त्याच्यामुळे त्यांची डेथ होईल, असं काही त्याचं इंटेन्शन वगैरे काहीच नाही. दुसरं काय, विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच इज लाईकली टू कॉज डेथ, इंटेन्शनचं काहीच पॉइंटच नाही ना त्याला. थर्ड पॉइंट बघूया, विथ नॉलेज दॅट बाय सच ऍक्ट ही इज लाईकली टू कॉज डेथ. सो ते जे एक्झाम्पल आहे ते या क्लॉज 3 मध्ये पण बसतं बघा. विथ नॉलेज दॅट, 60 वर्षाचा म्हातारा आहे, एकदा अटॅक येऊन गेलेला आहे, अशी गोष्ट आपण परत सांगितली तर कदाचित त्याची डेथ होऊ शकते, याचं नॉलेज त्या व्यक्तीला असणार आहे. एवढे जवळचे संबंध आहे, घरा शेजारी राहतोय, तर त्याचं नॉलेज देखील अटॅक केलेल्या माणसाला अशी बातमी दिली अटॅक येणे, याचं नॉलेज त्याला होतं, तरी देखील तो ही गोष्ट सांगतो. म्हणजे त्या ऑप्शन मध्ये जो काही एक्झाम्पल आहे ते आपल्या कल्पेबल होमिसाइडच्या सेक्शन 299 मध्ये बसतंय. त्याच्यामुळे त्या तो जो ऑफेन्स आहे त्यामध्ये कल्पेबल होमिसाइड झाला. ओके, सो असे आपण एक्झाम्पल बघितले. आतापर्यंत आपल्याला एवढं कळायला आहे की या एक्झाम्पल मध्ये कल्पेबल होमिसाइडचा गुन्हा होतोय, बरोबर. त्यानंतर कल्पेबल होमिसाइड मध्ये आपण बघितलं की त्या कल्पेबल होमिसाइड झालाय, पण आता त्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल जर का बघायचं झालं तर आपण असं एक्झाम्पल बघू शकतो की एक एक्सप्लेनेशन 3 आपण बघितलं की मदर्स म्हणजे आईच्या पोटामध्ये बाळ असेल आणि पोटामध्ये जर त्या बाळाची डेथ झाली तर ते होत नाही काय, बरं. कॉजिंग ऑफ मिसकॅरेजचा एक ऑप्शन होता बघा, एक्सप्लेनेशन 3 आपण बघितलं होतं काय, कॉजिंग ऑफ डेथ ऑफ अ चाइल्ड इन मदर्स womb is not a homicide, but if any part of body of a child has comes out of body of mother causing his death may amount to culpable homicide. ओके, तर त्याच्याशी रिलेटेड आपण एक एक्झाम्पल बघूया. ओके, 2 मिनिटं. तर एक्सप्लेनेशन 3 च्या रिलेटेड आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. समजा एखादी एक हजबंड अँड वाईफ आहेत, वाईफ प्रेग्नेंट आहे. ओके, ए त्यांच्या शेजारी ए नावाचा एक व्यक्ती आहे. ओके, त्याचं आणि या घरच्यांचं या हजबंड अँड वाईफचं त्याच्या हजबंडचा या ए व्यक्तीचं भांडण झालेलं असतं. ओके, सो यामध्ये याला काहीतरी नुकसान वगैरे खावं, आता भांडण झाले, शत्रुत्व असतं, तर मग याचा बदला काहीतरी घ्यावा म्हणून ए नेहमी वेळ बघत असतो की कधी मी या व्यक्तीचा बदला वचपा वगैरे काढीन असतो. तर एकदा तो बघतो की त्याची वाईफ प्रेग्नेंट आहे आणि ती जिना उतरत आहे.
तर अशा वेळेला यांचं नुकसान होण्याकरिता आणि बाळाला इजा वगैरे होण्याकरता त्या उद्देशाने तो मुद्दामून हिला जिन्यावरून ढकलून देतो. ओके, ढकलून दिलं इंटेन्शन होतं, काय होतं की याची डेथ व्हावी असं. ओके, आणि मग वाईफची डेथ व्हावी असं, पण ते ती पडते म्हणजे तिला ढकलते, ती पडते आणि त्या जी वाईफ आहे तिच्या पोटात जे बाळ असतं त्याची डेथ होती. ओके, सो या ठिकाणी आणि जी बाई आहे तिला काही होत नाही, फक्त त्या मुलाची डेथ होती. सो यामध्ये मुलाची डेथ झाली, त्यामुळे आता या ठिकाणी कोणता ऑफेन्स होतोय? इंटेन्शन आहे इंटेन्शन आहे की व्हावं, पण एक्सप्रेशन 3 नुसार जर का त्या व्यक्ती तो जो मुलगा आहे या वाईटच्या पोटात जो कोणी बाळ आहे तर त्याची डेथ झाली तर कॉझिंग ऑफ मिसकॅरेज हा सेक्शन लागतो, कॉझिंग ऑफ मिसकॅरेज. पण डेथ कल्पेबल होमिसाइड लागत नाही का? कारण एक्सप्लेनेशन 3 त्यामध्ये येतं. एक्सप्रेशन 3 काय आहे ते आपण बघितलं आहे की आईच्या पोटात एखादं बाळ असेल तर त्याची जर का डेथ झाली तर ते कल्पेबल होमिसाइड होत नाही. पण जर का कल्पेबल होमिसाइड होत नाही, पण त्या बॉडी ऑफ पार्ट ऑफ द चाइल्ड, त्या ते जे बाळ आहे त्याच्या बाळाच्या बॉडीचा एखादा पार्ट जर का बाहेर आला आणि त्यानंतर जर का त्याची डेथ झाली तर त्या ठिकाणी कल्पेबल होमिसाइड होईल. ओके, सो या एक्झाम मध्ये कॉझिंग ऑफ मिसकॅरेज हा ऑफेन्स होईल, कल्पेबल होमिसाइड होणार नाही. ओके, हे झालं आपलं कल्पेबल होमिसाइड बद्दल डिस्कशन. आता आपल्याला कल्पेबल होमिसाइडचे ग्राउंड्स कळाले. बाय डुईंग अँड कॉझिंग ऑफ डेथ, बाय डुईंग अँड ऍक्ट with intention to cause death, with intention to cause bodily such injury which is causes death, आणि with knowledge that knowledge असले तो जो क्लास 3 चा पॉइंट आहे, with knowledge that by such act it is likely to cause death. असे आपण ते 5 पॉइंट होईल. आता आपल्याला कल्पेबल होमिसाइड क्लिअर झाला, आपण एक्झाम्पल पण बघितले, एक्सप्लेनेशन पण डिस्कस केले आणि आता आपल्याला कळालं कल्पेबल होमिसाइड काय एवढं कळालं आणि कुठल्या उदाहरणामध्ये होतोय. आता त्याच्या पुढे जाऊन आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे मर्डर. मर्डर म्हणजे काय? मर्डर साठी सेक्शन 300 मध्ये काय डेफिनेशन दिलेली आहे? ओके, सो मी हे पुसून घेतो. आपण सेक्शन 300 मर्डर हे डिस्कस करूया आणि त्या मर्डर मध्ये हे सर्व एक्झाम्पल आपण त्यामध्ये टाकून खरंच त्या ठिकाणी मर्डर वगैरे होतोय की नाही म्हणजे त्यांचे एक्झाम्पल्स आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊया. फक्त आज फक्त मर्डरची डेफिनेशन घेऊया, उद्या आपण ते एक्झाम्पल डिस्कस करूया, प्लस त्याचे जे एक्सेप्शन्स आहेत ते आपण पाहून घेऊया. म्हणजे आपला हा कल्पेबल होमिसाइड मर्डर हा कंप्लीट टॉपिक आपला उद्या होऊन जाईल. आज आपण फक्त मर्डरची डेफिनेशन जरा बघून घेऊया. ओके, हे मी पुसून घेतो. सो सेक्शन 300 डील्स विथ मर्डर. मर्डर बद्दल काय डेफिनेशन आहे ती बघा. एक्सेप्ट द केसेस हियर इन आफ्टर एक्सेप्टेड एव्हरी कल्पेबल होमिसाइड इज मर्डर. एव्हरी कल्पेबल होमिसाइड इज अ मर्डर. प्रत्येक कल्पेबल होमिसाइड हा मर्डर आहे, फक्त जे काही एक्सेप्शन्स आहेत ते सोडून. म्हणजे खालचे जे ग्राउंड मध्ये एखादं एक्झाम्पल बसलं तर ते मर्डर होईल, पण ते एक्सेप्शन मध्ये बसता कामा नाही. ओके, एक्सेप्शन बारते वेळी आपण बघूया. आता हे जे 4 क्लॉजेस आहेत त्या 4 क्लॉजेस मध्ये कल्पेबल होमिसाइड बसला तर तो मर्डर होईल आणि त्या 4 क्लॉजेस मध्ये बसला नाही तर तो कल्पेबल होमिसाइड मध्येच थांबणार. ते 4 क्लॉजेस कोणते आहेत तर पहिलं काय, इफ डेथ इज कॉज्ड बाय डुईंग एन ऍक्ट विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. इफ डेथ इज कॉज, डेथ कॉज झाली
बाय डुईंग अन ऍक्ट, एखाद्या ऍक्ट मुळे एखादी डेथ झाली विथ इंटेन्शन टू कॉज डेथ, इंटेन्शन असणं म्हणजे एखाद्या माणसाला इंटेन्शन करण्याच्या डेथ करण्याच्या उद्देशाने समजा एखादा ऍक्ट केला तर त्या ठिकाणी मर्डर होईल. ओके, म्हणजे या ठिकाणी इंटेन्शन असणं गरजेचं आहे की समोरच्या व्यक्तीची डेथ करण्यात यावी. ओके, त्यानंतर पुढचं काय, सेकंडली विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी, अशी काही बॉडीली इंजुरी करायची विच ऑफेंडर नोज दॅट, जो ती इंजुरी करतो ऑफेंडर नोज दॅट is likely to cause death of a person to whom harm is inflicted. ओके, त्याच्यामुळे समोरच्याची डेथ होऊ शकते याची कल्पना माहिती त्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर थर्ड काय, थर्डली विथ इंटेन्शन टू कॉज सच बॉडीली इंजुरी विच इज सफिशियंट इन ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर टू कॉज डेथ. सफिशियंट, ती जी अशी काही इंजुरी करते ती सफिशियंट आहे एखाद्याची डेथ होण्याकरिता. गन पॉइंट वरती एखाद्याला ठेवलेला आहे, इट इज सफिशियंट टू कॉज डेथ, गोळी मारली की त्याची डेथ होणार आहे, सफिशियंट टू कॉज. गन पॉइंट इथे लावली, इथे डेथ झाली की माणूस पडणार, हे कन्फर्म आहे. हे झालं यामध्ये बेस्ट एक्झाम्पल की विथ इंटेन्शन, इंटेन्शन आहे मारायचं म्हणून तर गन लावले, गन लावून सफिशियंटली टू कॉज डेथ आहे. जर गोळी मारली तर ते सफिशियंट आहे, जागेवर त्याची डेथ होणार आहे. सो हे झालं थर्ड एक्झाम्पल. आणि फोर्थ काय, with knowledge that by that such act is so imminently dangerous that it must in all probability, सर्व probability म्हणजे सर्व शक्यता वगैरे, in all probability it is likely to cause death. ओके, all probability. सो यामध्ये ही झाली सेक्शन 300 ची वर्डिंग बेअर ऍक्ट नुसार. थोडं आपण यामध्ये आपले जे इसेन्शियल पॉइंट्स मध्ये आपण डिवाइड केलेले आहेत 4 पार्ट, ते आपण बघूया, ते समजायला आपल्याला सोपं जाईल. बघा, सेक्शन 300, कल्पेबल होमिसाइड इज अ मर्डर इफ ऍक्ट बाय विच डेथ इज कॉज इज डन फर्स्ट, इफ डेथ इज कॉज विथ इंटेन्शन टू कॉज डेथ, डेथ इज कॉज विथ इंटेन्शन टू कॉज डेथ. पहिलं काय, with intention to cause death, intention to cause death. त्यानंतर सेकंड पॉइंट काय आहे, तर intention to bodily injury which is offender knows that it is likely to cause death the person to which hurt is caused. ओके, म्हणजे इंटेन्शनली बॉडीली इंजुरी करायची एखाद्याला, बॉडीली इंजुरी, इंटेन्शनली एखाद्या व्यक्तीला बॉडीली इंजुरी करायची विच इज ऑफेंडर नोज दॅट इट इज लाइकली टू कॉज डेथ. बॉडीली इंजुरी करायची, ऑफेंडर नोज दॅट, ते असं करा, इंटेन्शनली, हा पॉइंट मेन आहे, इंटेन्शनली बॉडीली इंजुरी काय केली विच ऑफेंडर नोज दॅट, ऑफेंडरला माहिती आहे कसली, नोज दॅट इट इज लाइकली टू कॉज डेथ द पर्सन टू whom hurt is caused, knows that it is likely to cause death. ओके, सो या ठिकाणी ऑफेंडर नोज दॅट, ऑफेंडरला माहिती असणं गरजेचं आहे की याची डेथ होणार आहे. ओके, असा काही त्याने ऍक्ट वगैरे केला. त्यानंतर थर्ड काय, इंटेन्शन टू बॉडीली इंजुरी विच इज सफिशियंट टू कॉज डेथ. बॉडीली इंजुरी, ऑफेंडर नोज दॅट इट इज सफिशियंट टू कॉज डेथ. सफिशियंट, म्हणजे ऑफेंडरने असा काही ऍक्ट केला
की तो सफिशियंट आहे एखाद्याची डेथ करण्याकरिता. ओके, म्हणजे परत एकदा बघा, इंटेन्शन टू बॉडीली इंजुरी विच इज सफिशियंट टू कॉज डेथ. इंटेन्शनली एखादा ऍक्ट करायचा आणि जो ऍक्ट तो करत आहे तो सफिशियंट आहे असा ऍक्ट की समोरच्याची डेथ होण्यासाठी. आणि चौथा काय, विथ नॉलेज दॅट ऍक्ट इज इमिनियंटली डेंजरस दॅट इट मस्ट इन ऑल प्रोबॅबिलिटी इट इज लाइकली टू कॉज डेथ. ओके, चौथा पॉइंट, विथ नॉलेज. विथ नॉलेज दॅट, त्याला नॉलेज आहे कसलं, नॉलेज दॅट such act is so imminently dangerous म्हणजे जो तो ऍक्ट जो काय करत आहे तो एकदम डेंजरस आहे, इमिनियंटली डेंजरस दॅट इट मस्ट बी in all probabilities इन ऑल, सर्व शक्यता जर का तपासून बघितल्या, इन ऑल प्रोबॅबिलिटीज म्हणजे ऑल प्रोबॅबिलिटी इट इज लाइकली टू कॉज डेथ. ओके, सो हा लास्ट पॉइंट बघा. सॉरी, थोडा मोबाईल झाला होता, पडला होता. सो हा पॉइंट बघा, विथ नॉलेज दॅट, नॉलेज असणं गरजेचं आहे. सच ऍक्ट इज सो इमिनियंटली डेंजरस, तो जो ऍक्ट आहे तो एकदम डेंजरस आहे. कसा ऍक्ट आहे तो, डेंजरस ऍक्ट आहे. आणि पुढे काय, इट मस्ट बी इन ऑल प्रोबॅबिलिटीज, तो जो ऍक्ट आहे तो डेंजरस आहे आणि तो इतका डेंजरस ऍक्ट आहे की इन ऑल प्रोबॅबिलिटी, सर्व ठिकाणी, सर्व शक्यतांमध्ये, म्हणजे कुठेही, इन ऑल प्रोबॅबिलिटी इट इज लाइकली टू कॉज डेथ. इन ऑल प्रोबॅबिलिटी, सर्व पॉइंट्स वगैरे बघितले तर त्या ठिकाणी डेथ होईल. म्हणजे त्यामध्ये डेथ होण्याची शक्यता खूप जास्त आहे, डेथच होईल. असं एखादा ऍक्ट केला तो खूप डेंजरस आहे आणि तो ऍक्ट असा आहे की त्यामुळे समोरच्या व्यक्तीची डेथ होईलच, तर त्या ठिकाणी मर्डर झालं असं कन्सिडर करण्यात येईल. सो हे 4 पॉइंट मर्डरचे येतात. ओके, आणि सुरुवातीला फक्त असं आहे की एक्सेप्ट द केसेस हिअर इन आफ्टर एक्सेप्टेड. आणि या सेक्शन 300 ला 5 एक्सेप्शन आहेत. जर का आतापर्यंत आपण जे उदाहरण बघितलं ते कल्पेबल होमिसाइड मध्ये आलं, बरोबर. त्यानंतर ते उदाहरण आपण मर्डर मध्ये टाकणार, म्हणजे मर्डरच्या या 4 क्लॉजेस मध्ये टाकणार. ओके, या 4 क्लॉजेस मधील एखाद्या क्लॉज मध्ये जर का ते बसलं तर ते मर्डरच्या सेक्शन मध्ये बसलं, म्हणजे तिथं मर्डर होऊ शकतो, मर्डर झालेला नाहीये, होऊ शकतो. जर का आपण एखादा एक्झाम्पल बघितलं आणि ते क्लॉज 3 मध्ये बसतंय, म्हणजे तिथं मर्डर झालाय, मर्डर होऊ शकतं त्या एक्झाम्पल मध्ये, बरोबर. आणि समजा या 4ही एक्झाम्पल मध्ये ते उदाहरण बसलं नाही तर ऑफेन्स रिव्हर्ट बॅक होणार आणि कल्पेबल होमिसाइड मध्ये येणार. म्हणजे जर का ते एक्झाम्पल कल्पेबल होमिसाइड मध्ये बसलंय, मर्डरच्या डेफिनेशन मध्ये टाकून बघतोय तर मर्डर मध्ये ते बसतच नाही, मग तो मर्डर मधून रिव्हर्ट बॅक ऑफेन्स होणार आणि त्या ऑफेन्स मध्ये कल्पेबल होमिसाइडचं सेक्शन लागणार आणि तिथे कल्पेबल होमिसाइड होणार. ओके, सो हे 4 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा.
या 4 पॉइंट वरून उद्या आपण या 4 मध्ये आपण एक्झाम्पल टाकणार आणि बघूया त्यामध्ये मर्डर किती एक्झाम्पल मध्ये होतो आणि कशामध्ये मर्डर होत नाही. आणि समजा एखाद्या एक्झाम्पल मध्ये मर्डर झाला तर आपण तिथंच थांबायचं नाही, पण कारण की याला पुढे एक्सेप्शन्स आहेत. तर जे काही 5 एक्सेप्शन्स आहेत त्याची ती 5 एक्सेप्शन्स आपण बघणार. म्हणजे एकदा का मर्डरच्या तिसऱ्या क्लॉज मध्ये जर का तो बसला तर तिथं मर्डर झालं, ओके, मग ते एक्झाम्पल पुढे आपण या 5 एक्सेप्शन मध्ये टाकून बघायचं की बघा या 5 एक्सेप्शन मध्ये ते बसतंय का. नाही बसलं तर तिथून रिवर्ट बॅक होणार आणि तो ऑफिस मर्डर मध्ये येणार. म्हणजे त्या ऑफिस मध्ये मर्डर 100% झालेला आहे आणि सेक्शन 302 खाली त्याची पनिशमेंट असणार. ओके, सो हे 4 महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, हे तुम्ही लिहून ठेवा शॉर्ट मध्ये, जेणेकरून वाचते वेळी तुम्हाला ते सोयीस्कर पडेल. ओके, सो याच्या रिलेटेड जे एक्झाम्पल्स आहेत ते, त्यानंतर एक्सेप्शन्स, सेक्शन कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, हा जो त्याच्या रिलेटेड हे 5 एक्सेप्शन्स आहेत, तो पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. म्हणजे उद्या आपला कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर हा टॉपिक संपेल आणि मग त्यानंतर आपण राहिलेले सेक्शन पाहणार आहोत. आज आपण इथं थांबूया. थँक्यू.